आणि आज नागपंचमी महाराष्ट्रासह देशभरामध्ये पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो। सांगलीतल्या शिराळामध्ये मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी होतीये। निसर्ग चक्रातील नागांचं महत्त्व नागरिकांना समजावं आणि सर्प संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञानाचं प्रसारण व्हावं या उद्देशाने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने काही शर्ती आणि अटींवरती यंदा 41 ग्रामस्थ आणि मंडळांना नाग पकडण्याची परवानगी दिली आहे। गेल्या वर्षी 21 नागांना परवानगी देण्यात आली होती, तर यंदा त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। यंदा शिराळ्यातील कचाड युवा शक्ती मंडळाला सापडलेला दुर्मिळ पांढरा नाग अनेकांचं लक्ष वेधून घेतोय। हा पांढरा नाग पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत। दरम्यान नागाला कोणतीही इजा होऊ नये याची काळजी घेत या पांढऱ्या नागाचं प्रदर्शन करण्यात येत आहे। तर नागपंचमी निमित्त सांगलीतल्या शिराळामधील अंबामाता मंदिरामध्ये दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। आज घरोघरी शिराळामध्ये प्रतिकात्मक नागांची महिला पूजा करतात। दरम्यान शिराळामधील अंबामाता मंदिरातून भाविकांच्या गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशी शिराळ्याची नागपंचमी आज उत्साहात साजरी होते। नागपंचमी निमित्त शिराळ्यातील अंबामाता मंदिरामध्ये दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी झालेली दिसून येते। आपण सध्या अंबामाता मंदिरामध्ये आहोत आणि आज अंबामातेचं रूप आपण पाहतोय। अश्वावरील या ठिकाणी हा पेहराव आज या नागपंचमी निमित्त या ठिकाणी केलेला आहे। तर गोरक्षनाथाची नागपंचमी यात्रा सुरू केली तो 450 वर्षापूर्वी। तर आजचा उत्सव असतो, आज गर्दी असते आणि पालखीच्या बरोबर एक येणारा नाग असतो, तो नाग आपल्याला बाहेर बघायला मिळेल। तर त्याची पूजा होते आणि विधिवत पूजा होते। 6:30 आरती होते, 5ला मंदिर उघडतं। 6:30 आरती झाल्यानंतर परत भाविक दर्शन घेतात आणि ज्यावेळेला पालखी निघते त्यावेळेला देवीचा कवल घेतला जातो की नाग सोडायचा आणि पालखीचं पूजन करायचा। पालखीची आरती केली जाते आणि परत पालखी घेऊन निघून जाते। पालखी सोहळा हा देखील या नागपंचमीचा एक मोठा विशेष असा या ठिकाणी आध्यात्मिक कार्यक्रम पार पडतो आणि एकूणच या शिराळा नगरीमध्ये या नागपंचमीला मोठा उत्साह या ठिकाणी आता सकाळपासूनच दिसून येतोय। कॅमेरा पर्सन योगेशसोबत कुलदीप माने, एबीपी माझा, शिराळा, सांगली।